आपल्या सगळ्यांचे सहकारी विधिमंडळातील माझे सहकारी लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, दुसरे सतीशराव चव्हाण, विक्रम काळे, आत्ताच एका आंबाच्या कार्यक्रमाला इथून गेलेले माजी मंत्री नवाब मलिक साहेब, ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश झालाय, ते माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, ज्यांचा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रवेश झाला, ते आमच्या भगिनी वैशालीताई चव्हाण, गफ्फार खान, गुलाम मोहम्मद खान, तसंच आमचे माजी आमदार सुरेश जेतलिया, यशवंत माने, अविनाश घाटे, संध्याताई सोनवणे, माधवराव धर्माधिकारी, जीवन गोगरे, रामदास पाटील, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, मोहम्मद खान पठाण, त्यामध्ये प्रवीण पाटील चिखलीकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, पाटील होटाळकर, स्वप्नील चव्हाण, कल्याण सूर्य पावडे, वसंत सुगावे, हंसराज पाटील बोरगावकर, साहेबराव धनगे, चित्राताई गुंगारे, श्रीधर नागापूरकर, मोहसिन खान पठाण, भाऊसाहेब गोरठेकर, डॉक्टर विक्रम देशमुख, दादाराव ढगे, पप्पू जाधव, नेताजी भोसले, बालाजी शेळके, पंकज देशमुख, शिवचरण डांगे, डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, बाळासाहेब सोनकांबळे, सुनंदाताई जोगदंड, रोहिणीताई कुलकर्णी, सुरेखाताई पाटील, शेख फखरुद्दीन कमलुद्दीन, राहुल हंबर्डे, अनेक सहकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे। त्याच्यामध्ये मी आत्ताच काहींची नावं देखील या ठिकाणी घेतली। त्याचबरोबर उपस्थित असणारे आमचे तिरुपती बनगुरे, बालाजी परदेशी, मनोहर करडे, चंद्रकांत टेकाळे, गजानन तोळीकर, दिनेश सूर्यवंशी, मोरे, मोहम्मद खालिद, मोहम्मद सना उल्लाह अल्लम, सैयद अशफा पहलवान, मोईन मोमीन, अब्दुल अहाद बटनवले, विक्रम नागशेट्टीवार, केशव पाटील मुंगल, बालाजी बळे, पवन इंगोले, भारत खडसे, रामदास कदम, निरंजन पाटील कदम, योगेश पाटील गोरबाण, मोहम्मद शाहरुख, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद निजामुद्दीन, सिद्दीकी, आरिफ बेग, असलम बेग, त्याचबरोबर उपस्थित असणारे असं ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते माझे सहकारी, जमलेल्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनो, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला मला आज यायला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर मी आणि सुनील तटकरे सकाळी 8:30ला निघणार होतो, परंतु काही विमानाचा थोडासा अडचण आलेली होती आणि त्याच्यामुळे मला यायला 1.5 तास उशीर झाला। मला आत्ताच मोहनराव सांगत होते की दादा सकाळी लवकर आपली सगळी मंडळी आली, माझ्या आया बहिणी पण सकाळपासून मोठ्या संख्येने तिथं आल्या, स्वागत देखील झालं। मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी आपल्या राज्याचा 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालो। त्या 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाच्या काळात गेल्या 34 वर्षामध्ये अनेकदा वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या, भूमिपूजनाच्या, पक्षाच्या प्रचाराच्या, ह्या पद्धतीनं मी माझ्या नांदेड जिल्ह्याला भेट दिली आणि नांदेड शहराला पण भेट दिली। आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारं हुजूर साहिब गुरुद्वारा इथं जाऊन आम्ही दर्शन घेतलं। गुरु गोविंद सिंग महाराज, शीख धर्मीयांचे शेवटचे धर्मगुरू, त्यांचा आपण तिथं जाऊन नतमस्तक त्या ठिकाणी झालो आणि येत असताना इथपर्यंत ज्या उत्साहाने माझं स्वागत करण्यात आलं, मग माझ्या महिला असतील, माझे युवक असतील, माझे वडीलधारी असतील, माझे वेगवेगळ्या क्षेत्रात
माझे सहकारी असतील किंवा ज्यांनी आता प्रवेश केला त्याच्यातले काही माझे सहकारी आणि ज्यांनी मागं पक्ष प्रवेश केला त्याच्यातले काही सहकारी, अशा प्रकारचं स्वागत गेल्या 34 वर्षात माझं शहरामध्ये झालेलं नव्हतं. मी अतिशय आश्चर्यचकित झालो. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, फेब्रुवारी महिन्यातच अजून होळी यायची आहे आणि अशा वेळेस उष्णता वाढली असताना जो मी कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रतापराव उत्साह बघितला, मोहनराव तुम्ही होता, विक्रम तू माझ्याबरोबर होता आणि खरोखरीच एक मनापासूनचं समाधान झालं की आपल्यावर जबाबदारी मोठी आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जातोय, ज्या पक्षाची स्थापना 25 वर्षापूर्वी झाली, तो पक्ष अधिक दूर चांद्यापर्यंत सर्व भागामध्ये कार्यकर्ते नेटानी त्या ठिकाणी तयार व्हावेत, त्यांनी पुढे यावं, नवीन पिढीनं पुढे यावं. आमच्या महिला असतील, आमच्या युवा असतील, आमच्या वडीलधारी असतील, समाजातल्या कुठल्याही घटकाला हा पक्ष आपलाही विचार करतोय अशा पद्धतीनं तुमच्या माझ्या कृतीतनं उद्याच्या काळामध्ये आपल्याला काम करून दाखवायचं आहे. ते आपण दाखवू. आपण कामाची माणसं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांचे, बहुजन समाजाचे, ओबीसी समाजाचे, ह्या सगळ्या घटकाला आज न्याय मिळाला पाहिजे. खरं तर कालच मराठी भाषा दिन आला. कवी कुसुमाग्रजांचा दिवस, जन्मदिवस हा आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. गेटवे ऑफ इंडियामध्ये काल आम्ही संध्याकाळी, मी एकनाथराव, उदय सामंत, आम्ही सगळ्यांनी तो कार्यक्रम केला. मुख्यमंत्री आजारी होते त्याच्यावर येऊ शकले नाही. आज तटकरे साहेब आजारी होते त्याच्यावर येऊ शकले नाही. व्हायरल इन्फेक्शन सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतंय. प्रत्येकाने आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपले सगळ्यांची प्रथम जबाबदारी आहे. आपल्या परिवाराचं पण आरोग्य कसं राहील हे पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष शिवाजी महाराज असतील, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती राजे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ह्या सगळ्या महामानवांना, अण्णाभाऊ साठे, मौलाना, ह्या सगळ्या महामानवांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो. नांदेडच्या या एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पवित्र भूमीमध्ये आज नांदेडचे लोकप्रिय नेते, ज्यांनी दक्षिण नांदेडचं प्रतिनिधित्व केलं, ते माजी आमदार मोहनराव हंबर्डे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये ते सामील झालेले आहेत. मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख या नात्याने महाराष्ट्राच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो. मला याची जाणीव आहे. प्रतापराव चिखलीकरांनी त्याचा उल्लेख केला. काल विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी देत असताना लोहा कंधार मतदारसंघ मला सुटला. त्यावेळेस कुणाला उमेदवारी द्यायची, प्रतापरावांनी या भागाचं खासदारकी भूषवलेली आहे. प्रतापरावांनी या भागामध्ये मागं आमदारकी भूषवलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून प्रतापरावांची ओळख. आणि प्रतापरावांना अगदी शेवटी मी ज्या उमेदवाऱ्या दिल्या लास्ट क्षणाला, त्याच्यामध्ये आमचे प्रतापराव चिखलीकर असतील, आमचे बुलढाण्याचे सिंदखेडा राजाचे, त्या ठिकाणी मनोज कायंदे असतील, अशा काही माझ्या सहकाऱ्यांचा उल्लेख करता येईल. परंतु शेवटच्या 15 दिवसामध्ये उमेदवारी देऊन ज्या कार्यकर्त्यांची जनतेशी नाळ घट्ट त्या ठिकाणी जोडली गेलेली असते, मग त्या बोलत असताना सांगितलं, एकदा हे चिन्ह, एकदा ते चिन्ह, एकदा ते चिन्ह, ते चिन्ह, एकदा ते चिन्ह. आता आपल्याला कायम घड्याळाचं चिन्ह ठेवायचं, आता काय बदलायचं नाही. 5 चिन्ह झाली, आता भरपूर झालं. आता आपण राहिलेला हे आपल्या लोहा कंधार, हे आपला नांदेड जिल्हा, ह्या भागाचे प्रश्न
आपले मराठवाड्यातले प्रश्न, महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता निश्चितपणे आपण एकमेकाला साथ देऊ आणि त्याच वेळेस सतत निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेरजेचं राजकारण कसं करता येईल, स्वर्गीय यशवंतराव साहेबांच्या विचारधारा, त्याच्यामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, विरोधकांना देखील मान सन्मान कसा दिला पाहिजे, कुठल्याही घटकाला 19-20 करून चालत नाही, डावा उजवा करून चालत नाही. शेवटी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मराठी माणूस हा आपल्या विचाराचा आहे. त्याला महाराष्ट्राचं भलं व्हावंसं वाटतं. त्याला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते, हे इतिहासामध्ये आपण पाहतोय. आज देखील महाराष्ट्र आणि भारताला दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जो चित्रपट आलाय छावा, तो बघितल्यानंतर शौर्य कशा पद्धतीचं असतं, योद्धा कशा प्रकारचा असू शकतो, एखादा राजा एक देखील त्या ठिकाणी लढाई न हरणारा राजा कसा असू शकतो, अशा पद्धतीचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या नवीन पिढीच्या समोर आलाय. माझ्या देशातल्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय. याचा रास्त अभिमान एक मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस या नात्याने तुम्हाला, मला, आपल्याला सर्वांना आहे. आणि नवीन पिढीला देखील शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा सुपुत्र हा देखील किती त्या ठिकाणी आक्रमक होते, किती त्या ठिकाणी समाजाला होते, हे देखील सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. आणि ह्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आहे. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण पुरोगामी विचारांचे हे महाराष्ट्रामध्ये काम करतोय. मित्रांनो, यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999ला स्थापन झाला, शिवाजी पार्कला स्थापन झाला. बरेच कार्यकर्ते जोडले गेले. नंतर मध्ये थोडेसे काही कार्यकर्ते इकडे तिकडे गेले, परंतु पुन्हा आपल्याबरोबर जोडले जात आहेत, मुख्य प्रवाहामध्ये येऊन पाहत आहेत. हा कार्यक्रम झाल्यानंतर परभणीला पण असाच पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आहे. मला मोहनराव आपल्या पक्षामध्ये आल्याबद्दल मला मनापासूनचं समाधान आहे. यशवंत मानेंनी पण त्याच्या परीनं प्रयत्न केला, प्रतापरावांनी प्रयत्न केला, इतर अनेकांनी प्रयत्न केले. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्यापासून आहे, हा आत्ता आलाय, हा मागणं आलाय, हा बंद आलाय, हा पूर्वीपासून आहे. हा असा दुजाभाव करत नाही. ज्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहे, ज्याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याची क्षमता आणि ताकद आहे, अशांना संधी देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्याच्यामुळं मोहनराव, आपण काही काळजी करू नका. आपण आणि आपल्याबरोबर आलेल्या सगळे आमचे वैशाली ते असतील, गफार खान, आमचे गुलाम मोहम्मद खान असतील, खूप जण आहेत. त्या सर्वांना मी सांगतो, मी तुमच्या पाठीशी आहे, मोहनरावच्या पाठीशी आहे. तुम्ही एकटं काही तुम्हाला वाटून देऊ नका. आम्ही आलेल्यांचा मान सन्मान ठेवत असतो आणि आलेल्यांचा मान सन्मान ठेवत असताना जुन्याही कार्यकर्त्यांनी असं मनात आणू नका आता आपलं कसं व्हायचं. सगळ्यांनी मिळून आपल्याला संघटना वाढवायची. खासदारकीच्या जागा ठराविक असतात, आमदारकीच्या जागा आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी फक्त 9 आमदार ह्या जिल्ह्यातनं निवडून जातात. खासदारकीला 1.5 खासदार ह्या जिल्ह्यातनं निवडून जातो. आणि त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आज महानगरपालिकेमध्ये काम करणारे अनेक सहकारी त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जिल्हा परिषद आहे, वैशाली त्यांनी तिथं त्या ठिकाणी काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अशा प्रकारे तालुका पंचायत आहे, काहींनी सभापती म्हणून काम केलं आहे, उपसभापती म्हणून काम केलं आहे, तालुका पंचायतीचा सदस्य म्हणून काम केलं आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 62 साली
ह्या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या। मात्र दुर्दैवाने फेब्रुवारी 2022ला त्या टीमची मुदत संपली। 23, 24, 25, 30 झाली। आम्ही ज्या मुख्यमंत्री होतात, खासदार आमदार होतात, त्यावेळेस माझ्याही कार्यकर्त्याला काम करणाऱ्याला वाटतं ठीक आहे, जागा मर्यादित असल्यामुळे आम्हाला तिथं संधी नाही, पण आम्हाला महानगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे, नगर संधी मिळाली पाहिजे, नगरपंचायतीमध्ये मिळाली पाहिजे, जिल्हा परिषदेमध्ये मिळाली पाहिजे। त्यामध्ये वेगवेगळ्या सहकारातल्या संस्था असतात, मार्केट कमिटी असतात, कृषी आपल्याकडे त्या वेगवेगळ्या घटकाला आपल्याला न्याय आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं आहे। आज आपण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे। मला एका गोष्टीचं समाधान आहे, त्या संदर्भामध्ये आमचे काही सहकाऱ्यांनी, विशेषतः शिवराज पाटील होटाळकर आमचे, त्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नायगाव आणि त्या सगळ्यामध्ये सभासद नोंदणीचं काम केलं आहे। मी माझ्या शिवराज पाटलांचं, होटाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। तसं आमच्या युवकांनी, आता राहुल तुम्ही पण आहात, बाकीचे पण अनेक सहकारी आहेत, शहरातले लोक आहेत, त्यांनाही तुम्ही सांगा हा पक्ष आपल्या सर्वांचा आहे, हा पक्ष भेदभाव करत नाही आणि त्यामुळं आपण या सभासद होऊया, सदस्य होऊया मोठ्या संख्येने, आणि तो कट्टर आपला त्या असला पाहिजे। त्याला मतपरिवर्तन करा, जर तो वेगळ्या विचाराचा असेल तर त्याला सांगा की आज उद्याचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये, महाराष्ट्राचं तडफेने काम कोण करू शकतं, अशा पद्धतीने आपण सांगा। मित्रांनो, तारखेला महाराष्ट्राचं विधानसभेचं आणि विधान परिषदेचं अधिवेशन आहे, त्याला विधिमंडळाचं अधिवेशन म्हणतात, आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं मी 3 तारखेला पुरवणी मागण्या मांडणार आहोत आणि 10 तारखेला कामकाज सल्लागार समितीने ठरवलंय अर्थसंकल्प मांडायचा आहे। महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचं लक्ष तिकडे लागून राहिलेलं आहे। माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्याही काही अपेक्षा आहेत, त्यांच्यामध्ये पण भीतीचं वातावरण आमचे विरोधक त्या ठिकाणी तयार करतायत। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, जे गरिबांच्या हिताच्या योजना आहेत, गरिबांच्या हिताच्या, ज्याला सरकारची मदत पाहिजे, जो स्वतःच्या उत्पन्नातनं स्वतःच्या परिवाराची उपजीविका नीटपणे भागू शकत नाही, अशा घटकाला मदत करणं हे त्या ठिकाणच्या सरकारचं काम असतं। नरेंद्र मोदी साहेब देखील देशाचे पंतप्रधान म्हणून तिथं बसून देशातल्या वेगवेगळ्या घटकाला, मग कुणाला घर नसेल त्याला घर कसं मिळेल, त्या ठिकाणी मदत कशी होईल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरुणांना त्यांच्या हाताला काम देण्याच्या करता कशा पद्धतीने योजना येईल, अशा अनेक प्रकारच्या योजना, इतक्या योजना आहेत, त्या योजना आणि त्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आहेत, त्या देण्याचा प्रयत्न, महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न, समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न, अनेक दरवाजे हे समाजातल्या नवीन पिढीच्या करता खुले करण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीमध्ये चाललेला आहे। तशाच प्रकारे ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा देखील अर्थ तसा देण्याचा प्रयत्न मी, देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्रीगण करतायत। वेगवेगळ्या पेपरला बातम्या येतात, कधी कधी बातम्या आल्यानंतर तुम्ही तुमचं मत तयार करता। मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठल्याही 36 जिल्ह्यामध्ये वेडेवाकड्या घटना घडता कामा नये। माझ्या आया बहिणीला, माझ्या मुलीला सन्मानाने राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे,
त्यांना कुठल्याही प्रकारे असुरक्षितता वाटता कामा नये। ज्या नराधमांनी स्वारगेटला जी घटना केली तो 3 दिवस सापडत नव्हता, परंतु शेवटी ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि आज रात्री 1 वाजता त्याला त्या ठिकाणी पकडला। आता त्याची चौकशी चालू आहे। सगळ्या गोष्टी पुढे त्या ठिकाणी येतील। का त्या नराधमाच्या मनामध्ये ही विकृती आली, त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्याला फाशीसारखी कडक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे, ह्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही। माहिती न घेता अशा काही बातम्या वेगवेगळ्या मीडियामध्ये दिल्या जातात। माझं एवढंच म्हणणं आहे, कुणीही राज्यकर्ते असले, आज महायुतीचं सरकार असेल, 5 वर्षांनी जो असुरक्षित आहोत अशा प्रकारची भावना ही त्याच्या मनामध्ये येता कामा नये। या पद्धतीनं एक पोलिसांचा पण आदरयुक्त दबदबा असला पाहिजे। पोलिसांनी राजकीय दबावापोटी तिथं कुठली भूमिका घेता कामा नये। सगळी जनता समान, सगळ्यांना कायदा न्याय सगळ्यात सारखा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, या संविधानाने जे आपल्याला शिकवलेलं आहे त्या संविधानाचा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घ्यायची। आणि हा न्याय देत असताना माझं जे काही विष्णुपुरी उपसा सिंचन योजना असेल किंवा आपली गोदाकाठ असेल, आपली गोदावरी असेल, माझ्या मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा कधी कधी जटिल होतो। मग माझं जायकवाडी धरण असेल, माजलगाव असेल, सिद्धेश्वर असेल, येलगिरी असेल, मांजरा असेल, निम्न तेरणा असेल, कितीतरी धरणांची नावं घेता येतील। नांदेडकरांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्या इथला बाबडी बॅरेज होत नव्हता, परंतु मी पुढाकार घेतला। त्यावेळेस आम्ही पंतप्रधानांच्या पर्यंत गेलो आणि तो बाबडी बॅरेज त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळं निश्चितपणे माझ्या शेतकरी वर्गाला काही मदत झाली, फायदा झाला। शेवटी माझी पण जात शेतकऱ्याची आहे, मी पण शेतकऱ्याची जात असल्यामुळं मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे। आपण काळजी करू नका। त्या नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिमेकडे पडणारं पाणी आणि तिकडून ते समुद्राला जातं, ते पूर्वेकडे आणून ते वेगवेगळ्या नाशिकच्या धरणामध्ये, तिथून माझ्या मराठवाड्याच्या धरणामध्ये कसं आणता येईल याकरताचा प्रकल्प आपण मंजूर केलेला आहे। काही 1000 कोटी रुपये त्याला लागत आहेत। थोडी कमी 1 लाख कोटीची योजना आहे, परंतु शेवटी माणसाला पाणी हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळं आपण काम करत असताना वेगवेगळी महत्त्वाची कामं ही हातामध्ये घेतलेली आहेत। पायाभूत सुविधा काय देता येईल, त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला वेगवेगळं धान्य आहे त्याला भाव कसा देता येईल, या पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। केंद्रामध्ये देखील मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेळोवेळी जात असतो, तिथेही वरिष्ठांना भेटत असतो। त्याच्यातून आपल्या राज्याला काय आणता येईल याबद्दलचा आमचा सतत पाठपुरावा असतो। उद्योगधंदे कसे येतील, मोठी गुंतवणूक कशी येईल। आजच आपण पेपरला वाचलं, परदेशी त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन नागपूरला गुंतवणूक करू पाहतायत। आपल्याला मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळ्या भागामध्ये अशा प्रकारची गुंतवणूक आणायची आहे। रेल्वेचं जाळं निर्माण करायचं आहे। अनेक रस्ते आपण केले, नॅशनल हायवे आपण केले। मध्ये आम्ही नांदेड जालन्याचं काम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं आहे। असे वेगवेगळी मोठी कामं ही का आपण करतोय, तर दळणवळणाचं साधन उत्तम झाल्याशिवाय पुढच्या पिढीला एक त्या ठिकाणी उत्तम प्रकारे येणार नाही। हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही केंद्राच्या
राज्याच्या मदतीनं ह्या सगळ्या गोष्टी करतोय। आपल्याला खूप काम करायचं आहे। आपण जरी प्रतापरावांनी काही सांगितलं की कोण लहान कोण मोठं असं काही नसतं, जनतेच्या मनात असतं कुणाला मोठं करायचं आणि कुणाला छोटं करायचं, कुणाला किती संख्येने निवडून द्यायचं आणि कुणाला किती संख्येने बाजूला ठेवायचं। जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे। आणि त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आपण पण आता एवढी मोठी मोहनरावांच्या आणि त्यांच्या सगळ्या टीममुळं राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे। त्या ताकदीचा उपयोग हा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन न्याय देण्याच्या करता झाला पाहिजे, पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या करता झाला पाहिजे, पाण्याची बचत करून आता नवीन तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे त्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे। AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याला आता जगामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्या रस्त्याने देखील काही बाबतीमध्ये आपण पावलं उचललेली आहेत। अजून तुमच्यापर्यंत कदाचित तुम्हाला ते समजायला थोडासा उशीर लागेल। तुमच्यामध्ये जे अभ्यासक आहेत, जे विचारवंत आहेत, जे काय जगात चाललंय ते पाहत असतात, अशा लोकांच्या पर्यंत ते पोहोचलेलं आहे। परंतु आपल्याला ते पर्यंत आहे आणि तशा पद्धतीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे। जे जे काही आपल्या राज्याच्या भल्याकरता करता येईल ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जे काही हंबर्डे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाल्यामुळं माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद तर वाढणार आहेच, पण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होणार आहे। हंबर्डे साहेब ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षात पण ते कायम एकनिष्ठ होते, तरी दुर्दैवाने त्यांना तिथं तिकीट मिळालं नाही। म्हणून स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले, पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली, विधानसभेमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला। ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही, परंतु त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे हे आगामी काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल। आणि त्यांना अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या करता ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांची अवहेलना केली, त्यांनाही हे कळाल्याशिवाय राहणार नाही हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो। हंबर्डे साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला पक्षामध्ये योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी मान दिला जाईल, सन्मान दिला जाईल। ही पण बाब सतीश चव्हाण, तुम्ही महाराष्ट्रात गेले अनेक वर्ष संपूर्ण मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात। एक शिक्षकांचं करतायत आणि एक पदवीधरांचं करतायत। त्याच्यावर तुम्हाला पण थोडा अधिकचा वेळ देऊन ह्या सगळ्या भागामध्ये सतत संपर्क ठेवावा लागेल। मी पण संपर्क ठेवीन, तुम्ही काळजी करू नका। अजूनही काही लोकांना राष्ट्रवादीमध्ये यायचं आहे। अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा मी नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहे। आमचा उद्याच्या 3 तारखेला सुरू होत आहे, त्यामुळं महत्त्वाच्या कामाच्या करता तुम्ही मुंबईमध्ये तरी हरकत नाही, परंतु अतिशय काम असेल तर उगीच नुसतं चकाट्या पेटवायला मुंबईमध्ये यायचं अशी काही न सवय तुम्हाला नाही, महाराष्ट्रातल्या काही कार्यकर्त्यांना असती। उगीचच यायचं का आलं नाही असंच आलो, अरे असंच आलो म्हणजे कसं आलो, तो आला ते मला कळतंय, पण काम काय त्याच्यामध्ये बिनकामाचं मुंबईला हेलपाटे घालू नका। आपण कामाची माणसं आहेत, मी पण कामाचा माणूस आहे, मला काम त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इथं संघटना कशी मजबूत होईल ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करा। आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी एवढी मोठी मोहनरावांनी मला आता पाठवलेली आहे। आता या सगळ्यांचं मी स्वागत त्या ठिकाणी करतो। कृपा करून
आम्ही कार्यक्रमाला आलो, आम्हाला प्रवेश घ्यायचा होता, परंतु अजित पवारांनी आम्हाला गमछा देखील घातला नाही, आमच्यापणे हसला. लोकांचा सत्कार, पण सगळ्यांचा सत्कार केला, आपण सगळ्यांचं स्वागत केलं, सगळ्यांना प्रवेश दिलाय हे आपण त्या ठिकाणी समजा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. दुसरं, आता फोटो काढताना बघत होतो, अनेक जण माझ्या भगिनी, लाडक्या माझ्या बहिणी, माझ्या मुली, आमच्या सगळ्या युवती, पुरुष, तरुण सगळे फोटो काढत होते. मलाही काही फोटो काढायचा, काही काढून द्यावं तर काय ताटलाय, फोटो काढून देत नाही, इतका स्वतःला मोठा समजतो का? तर आज सापडला ना विकृती, त्याचा माझ्या आमदाराबरोबर फोटो आहे ना, आज आमदाराबरोबर. आता फोटो काढणाऱ्यांच्या मधने एखादा नराधम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो उद्याच्याला सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर म्हणून आम्हालाही त्याला जोडतात. आता माझा काही संबंध आहे, इतरांचा काही संबंध आहे? म्हणून मी सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगत असतो, जरा 2 नंबरवाले कुणी आले जवळ खेटायला तर सांगत चला, आम्ही लगेच त्याला बाजूला करू. जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये, पाची बोटं काही सारखी नसतात आणि त्याच्यामुळं कधी कधी मीडिया तर लगेच ज्याशिवाय ब्रेकिंग न्यूज असल्याशिवाय आमची बातमी कोणी ऐकत नाही. अरे पण त्या ब्रेकिंग न्यूजमुळं नको त्या माणसाचं वाटोळ होतंय, त्याचं काय? जो नालायक आहे तो, त्याला काय शिक्षा करायची ती करा, त्याच्याबद्दल कोणी पाठीशी त्याला घालणार नाही. पण ह्याच्यामध्ये कधी कधी चांगले लोक देखील भरडले जातात, हे समाजाने लक्षात घ्यावं. मी आजच CPC सकाळी बोललोय की म्हणलं हे जे काही झालंय हे चुकीचंच आहे स्वारगेटला, पण त्याला आता घेतलेलं आहे, त्याला प्रत्येक मिनिट टू मिनिट, कारण त्याच्यामध्ये जो तिथं कॅमेरे होता CCTV, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. परंतु ह्याचा पण जबाब काय येतोय ते घेतल्यानंतर समाजाला वस्तुस्थिती कळेल. परंतु प्रत्येक मुलीचं, महिलेचं, भगिनीचं, त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय इतिहासामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे त्यांनी तर साडी चोळी करून, खण चोळी करून, त्यावेळेस खण असायचे. विरोधकांच्या किंवा शत्रूच्या महिलेचा आदर करण्याचा, सुनांचा आदर इतिहास हा शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आहोत, त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्रात कुठेही काही चुकीचं घडता कामा त्याबद्दल मला काही म्हणायचं, परंतु आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सर्व घटकांना न्याय दे, सर्वसमावेशक असा असणारा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळात लवकरच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यामध्ये आपल्याला अधिक नेमकेपणाने, नेटकेपणाने काम केलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण राज्याचा केलेला विकास, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी, तुम्ही नवीन जुन्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. त्यामुळं सर्वांनी प्रामाणिकपणे आणि नेट्याने काम करावं अशा प्रकारची विनंती मी आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. लोकांशी संपर्क वाढवावा लागेल, असे केले तरच आपल्याला निश्चित यश मिळतं असा विश्वास मी आपल्या समोर करतो. मी देखील पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होतो, 91ला खासदार झालो, त्यावेळेस माझं चिन्ह पंजा होतं, 95ला पंजा होतं, 99ला घड्याळ त्या ठिकाणी झालं आणि मग तेव्हापासून घड्याळ आहे.
मी 8 वेळेला बारामती मतदारसंघातून निवडून आलो. किती? 8 वेळेला. मित्रांनो, 8 वेळेला निवडून येणं हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही. काम करावं लागतं, वेळ द्यावा लागतो, लोकांना आपलंसं करावं लागतं. लोक तर पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणतात 5 वर्षे दिली, काय दिवा लावला, आणि कधी कधी त्याला घरी पाठवतात. पण आपण जमिनीवर पाय ठेवून चालायला पाहिजे. आपलं हवेत चालून चालत नाही. जनतेशी नाळ सतत तुमची माझी जोडली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये दिव्यांग असेल, त्याच्यामध्ये कुणीही असेल, तो जर आला तर त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. मलाही माहिती आहे, मी माझ्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये 100% कामं कुणाचीच करू शकलो नाही, पण जेवढी करता येणं शक्य आहे ते तर केली पाहिजे. आता आजच मला माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की दादा CCI येथे कापूस खरेदी मी लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री या नात्याने लक्ष घातलं पाहिजे. हे शेतकऱ्यांचं हे काही एकट्या शिवराज घोटाळकरांचं काम नाही, हे माझ्या शेतकरी समाजाचं काम आहे. आणि त्याच्यामुळं हे काम असेल किंवा आत्ताच मला अनेक निवेदन दिली, रमजानचा पवित्र महिना त्या ठिकाणी सुरू होतोय. दुकानदारांचा व्यवसाय चालवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी वेळ वाढवून दिली गेली पाहिजे. परंतु ते करताना त्या विभागाला आम्हाला सांगावं लागेल, ज्या 8 तासाच्या पुढं तो आतला कामगार काम करत असेल तर त्याला अधिकचं मानधन मिळालं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये त्याला ओव्हरटाईम आपण म्हणतो तसा दिला पाहिजे. माझ्या मुस्लिम बांधवांना देखील उशिरापर्यंत दुकानं चालली तर त्यांना जो काही रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं काही खरेदी करायची असते ती पण खरेदी करता येणं सोपं जातं. म्हणून उशिरा मार्केट चालू ठेवलं तर त्या ठिकाणी दुकानदारांचा पण व्यवसाय चांगला व्हायला त्याच्यामध्ये मदत होते. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, अनेकांचे सण महत्त्वाच्या बाबी त्या ठिकाणी असतात आणि त्या वेळेस त्या गोष्टी लक्षामध्ये ठेवून राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागतात. ह्या सगळ्या त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बाजार किंवा मार्केट चालू ठेवण्याच्या बद्दलच्या जे काही निर्णय घ्यावे लागतात ते पण निर्णय घेण्याच्या करता मी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका बजावेल अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. आता मोहनराव, तुम्ही काही काळजी करू नका, प्रतापराव तर आहेच. मी तुम्हाला हेही सांगतो की मी मध्ये देखील मंत्रिमंडळ करत असताना साधारण आम्हाला तिन्ही पक्षाला मिळून 237 आमदारांचं पाठबळ आहे. नागरिकांनो, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढं पाठबळ कुणाला मिळालं नाही, कधीच नाही. एवढं प्रचंड पाठबळ आहे. समोर फक्त 50 आमदार, तेही विरोधी पक्षात आहेत, त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे. त्यांचंही म्हणणं रास्त असेल तर ते ऐकलं पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि त्यामुळं आपण सगळेजण त्यामध्ये काम करत असताना मी मध्ये त्या ठिकाणी विचार केलेला आहे की माझ्याबरोबर असणाऱ्या आमदारांच्यामध्ये साधारण सगळ्यांनाच मला संधी देता येत नाही. जास्तीत जास्त आमदारांना संधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे साहेबांनी पण ठरवलंय आणि मी पण ठरवलंय. भाजपाने काय ठरवायचं तो त्यांचा अधिकार आहे, परंतु 2.5 वर्षापर्यंत काही लोकांना संधी द्यायची, 2.5 वर्षाच्या नंतर राहिलेल्या काही लोकांना संधी द्यायची. मध्ये निश्चितपणे तुमच्यामध्ये जे काही आहे त्याच्यात तुम्ही चांगलं काम करून दाखवलं, रिझल्ट दिला. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ज्या भागामध्ये वाढली गेली पाहिजे ते वाढवण्याचं काम केलं तर तुमच्या मनामध्ये जे आहे ते कृतीत आणण्याचं काम मी करेन. हा देखील विश्वास मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो. आणि त्या पद्धतीनं
सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं कामाला लागा आणि जनतेला आपलंसं करा. राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. जे आज आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमाने वेगवेगळ्या ठिकाणी भव्य हार घालून फुलं उधळून जे काही स्वागत केलं, आया बहिणींनी स्वागत केलं, ओवाळलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो आणि या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून थांबतो. जय हिंद महाराष्ट्र.